So example number second is solve. कधी-कधी solve म्हणतात किंवा कधी-कधी काय म्हणतात solve the differential equation. Solve the differential equation. लिहून घ्या काय दिले बघा. y into 1 plus log x dx by dy minus x log x equal to 0, comma when x equal to e and y equal to e square. When x equal to e and y equal to e square. तर आपल्याला इथं आता x आणि y ची व्हॅल्यू दिली, म्हणजे ज्यावेळेस x y देतात त्यावेळेस आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड करावं लागतं. तर मी सांगतो पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे काय एक्झाम्पल मध्ये. तर आपण आतापर्यंत काय फाइंड केलं, जनरल सोल्युशन. तर जनरल सोल्युशन मध्ये आपला कॉन्स्टंट येतो, बरोबर. मग x y ची व्हॅल्यू पुट करून c फाइंड करायचा, तो परत c जनरल मध्ये पुट करायचा, ते मिळतं आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन. ते बघूया आपण कसं. तर बघा, आणि व्हेरिएबल सेपरेबल आहे, बरोबर ना. व्हेरिएबल आपल्याला इथं कशी दिली ते आपल्याला सेपरेट करावे लागतील. म्हणजे सोल्युशन काय दिले, गिवन डिफरन्शियल इक्वेशन गिवन दिलाय y into 1 plus log x, बरोबर, into dx by dy minus x log x equal to 0. मग पहिल्यांदा सिंप्लिफाय करूया. बरोबर, सिंप्लिफिकेशनची स्टेप येत नाही. मग हा मायनस एक्स लॉग एक्स आहे, तो आरएचएस ला गेला काय होईल, प्लस होईल. मायनस एक्स लॉग एक्स बिकम प्लस एक्स लॉग एक्स, म्हणजे y into 1 plus log x dx by dy as it is, minus x log x become plus x log x, बरोबर. आता हा dy डिव्हिजन मध्ये आरएचएस ला गेला काय होईल, मल्टिप्लाय. कारण की डिफरन्शियल मस्ट बी इन न्यूमरेटर. कंडिशन इज डिफरन्शियल मस्ट बी इन न्यूमरेटर. बघा बरं, dx आणि dy कुठे आहे, फॉर्म बघा, vs फॉर्म. vs फॉर्म मीन्स व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. dx and dy must be numerator. ऑपरेटर न्यूमरेटरलाच लागतो, तरच आपण त्याला इंटिग्रेट करू शकतो, बरोबर. म्हणजेच काय लिहितो, y into 1 plus log x dx equal to x into log x. हा जो डिव्हिजन मध्ये तो आरएचएस ला गेला मल्टिप्लाय होईल. मग आता व्हेरिएबल सेपरेट करूया आपण. आले करे dx आणि dy न्यूमरेटरला, बरोबर. आता काय म्हणतो, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म काय सांगतो, dx सोबत x च्या टर्म आणि dy सोबत y च्या टर्म. मग dx सोबत x च्या टर्म, मग x log x इनटू काय, बरोबर ना. LHS ला आला काय डिवाइड होईल, म्हणजे 1 plus log x dx upon x log x equal to dy upon हा y into काय, RHS ला गेल्यावर काय होईल, डिवाइड होईल, बरोबर ना. काय होईल, डिवाइड होईल. कारण की dy सोबत y च्या टर्म, तर हा मिळेल dx आणि dy. तर झाले काय व्हेरिएबल सेपरेट, f of x dx आणि g of y कोण आहे, 1 by y g of y dy, आणि हा कोण आहे, f of x dx. मग काय म्हणू शकतो, स्टेप फर्स्ट. अरे व्हाट इज स्टेप नंबर फर्स्ट इज व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म and take integration on both sides. Take integration on both sides. हम करें इंटीग्रेशन करें. इंटीग्रेशन of 1 plus log x upon x log x, किंवा आपण ही स्टेप इकडे लिहूया म्हणजे समजेल, बरोबर. करें बघा, इंटीग्रेशन ऑफ, बरोबर, काही इंटिग्रेशन ऑफ 1 plus log x upon x log x dx
इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dy अपॉन y. बरोबर, म्हणजे न्यूमरेटरला काय नसलं पाहिजे तर आपण 1. मग बघा बरं, तर आपण एक कोरोलरी बघितली होती बघा. इथं सबट्यूशन मेथड नाही वापरायची, डायरेक्ट कोरोलरी वापरायची. बरोबर, तर बघा बरं, x * log x आहे. तर हे फंक्शन जर कन्सिडर केलं आपण, x फर्स्ट फंक्शन आहे, log x सेकंड फंक्शन आहे. इंटू असल्यावर कुठला रूल वापरतो रे आपण? यूज प्रोडक्ट रूल. यूज प्रोडक्ट रूल. मग प्रोडक्ट रूल काय सांगतो बघा बरं, आपण रफ वर्क करून बघूया. dy/dx ऑफ x * log x. इथं आपण काय केला, प्रोडक्ट रूल वापरला, यूज प्रोडक्ट रूल. तर काय आहे प्रोडक्ट रूल? फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन log x चं डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन x चं डेरिव्हेटिव्ह काय येईल विथ रिस्पेक्ट टू x 1. म्हणजे x काय होईल, कॅन्सल होईल. बरोबर ना, म्हणजेच काय मिळेल इथं आपल्याला 1 प्लस log x * 1 log x, समथिंग * 1 समथिंग समथिंग. बघा बरं आला का? म्हणजे हे फंक्शन आहे, हे काय f ऑफ x आहे, त्याला f ऑफ x कन्सिडर केला आणि हा काय मिळाला आपल्याला f डॅश x. बरोबर, त्याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर ना. तर बघा मिळाला का 1 प्लस log x. आहे का परफेक्ट न्यूमरेटर? म्हणजे हा f ऑफ x आहे आणि हा कोण आहे f डॅश x. बरोबर, f ऑफ x इज x log x आणि f डॅश x इज 1 प्लस log x. म्हणजे यूज, इथं काय यूज करूया, यूज इंटिग्रेशन ऑफ f डॅश x अपॉन f ऑफ x dx. कोण सांगेल रे, काय असते सेकंड कोरोलरी बघितली होती आपण. अरे यूज इंटिग्रेशन ऑफ f डॅश x अपॉन f ऑफ x dx log of f of x plus c. बरोबर ना. तर ही कोरोलरी यूज केली आपण इथं. म्हणजेच काय रे इथं log of mod of f of x आहे का परफेक्ट डेरिव्हेटिव्ह. f of x is x log x आणि f dash x is 1 plus log x. आपण डिफरन्शिएट करून बघितलं प्रोडक्ट रूल यूज करून. म्हणजेच log of फंक्शन आहे, फंक्शन काय x * log x इक्वल टू, आता इथं कुठला फॉर्म्युला यूज करायला रे, यूज मग 1/y. मग विथ रिस्पेक्ट टू x माहिती आहे 1/x चे इंटिग्रेशन काय आहे तर कोण सांगेल, log x. काही log x plus c. मग विथ रिस्पेक्ट टू y काय येईल 1/y चे विथ रिस्पेक्ट टू y log y. आता दोन्हीकडे log आलाय म्हणून मी log c कॉन्स्टंट घेतो. बघा कॉन्स्टंट मध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. कॉन्स्टंट c घेतला तरी चालतो, log c घेतला तरी चालतो. आपण log आलाय म्हणून काय कन्सिडर करूया log c. बरोबर, मग RHS ला कोणता फॉर्म्युला यूज करायला रे, यूज log m प्लस log m. कोण सांगेल रे, अरे log m प्लस log n इज इक्वल टू log m प्लस log n इज log mn. म्हणजेच काय लिहितो log m into n. m इज पुट m इक्वल टू y. इथं लिहू बघा किंवा काय नाही लिहिलं तरी चालेल. m is y, n is c. म्हणजेच पुट m इक्वल टू y and n इक्वल टू c in this formula. LHS as it is in log of x log x log of x log x mod complete. मग आता log आहे log आहे, मग हा कॅन्सल करायला काय करूया, टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ साइड. अरे टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ साइड. बरोबर, log अँटी लॉग कॅन्सल होईल, काय मिळेल आपल्याला x log x. Here don't cancel log. Clearly काय म्हणायचं, टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ साइड. अँटी लॉग गेट कॅन्सल, अँटी लॉग गेट कॅन्सल. वी गेट x log x इक्वल टू yc. हे काय मिळालं आपल्याला जनरल सोल्युशन. त्यालाच काय म्हणतो आपण GS स्टँडर्ड
ही पुट करायची सी मध्ये, जनरल सोल्युशन मध्ये. परत सी फाइंड करायचं आणि सी फाइंड करून परत जीएस मध्ये पुट केलं की ते मिळतं आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन. बरोबर. तर काय करूया, स्टेप नंबर 2 इज, स्टेप फर्स्ट झाली व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म अँड टेक्स इंटिग्रेशन. सिम्प्लिफिकेशनला आपण स्टेप नाही कन्सिडर करत. बरोबर. म्हणजे पुट काय दिली x व्हॅल्यू, पुट x equal to e and y equal to e square in general solution. Put x equal to e and y equal to e square in general solution. म्हणजेच काय, x काय पुट केला आपण e, log x काय पुट केला e, बरोबर ना, इक्वल टू y काय पुट करतोय e square into c as it is. मग बघा बरं, log e काय असतो, यूज log e equal to, अरे यूज log e is 1. log e ची व्हॅल्यू काय असते 1. आपण ही व्हॅल्यू यूज करूया, म्हणजे ती e into log e is 1 equal to e square. e square into टाइप LHS ला डिवाइड होती, म्हणजे अपॉन e square equal to c. मी डायरेक्ट स्टेप केली, log e 1 इक्वेट केला. बरोबर. मग न्यूमरेटरला e, डिनॉमिनेटरला e स्क्वेअर, म्हणजे डिनॉमिनेटरला एक e शिल्लक राहील, म्हणजे 1 अपॉन e काय मिळाला आपल्याला c. 1 अपॉन e इज इक्वल टू c. आता लास्ट स्टेप, तर इथं म्हणतो बघा लास्ट स्टेप ही झाली स्टेप 2. c फाइंड केलाय आपल्याला, जीएस नाही फाइंड करायचा. ज्यावेळेस xy दिलेले असतात त्यावेळेस काय फाइंड करायला लागतं, क्लिअरली फाइंड. इथे लिहितो बघा पर्टिक्युलर सोल्युशन, फाइंड पर्टिक्युलर सोल्युशन. त्याला आपण शॉर्ट मध्ये काय म्हणतो, पीएस. फाइंड पीएस. जीएस स्टँड्स फॉर जनरल सोल्युशन. मग काय म्हणूया लास्ट स्टेप, अरे स्टेप नंबर 3 इज पुट c equal to, put c equal to 1 upon e, put c equal to 1 upon